नमस्कार विद्यार्थी मित्र आणि पालकवृंद. मी अभिजित मेन, संचालक अभिजित मेन अकॅडमी अमरावती. येणाऱ्या 15 एप्रिल पासून आम्ही आमच्याकडे पहिली 11वी 12वी MST CET JEE आणि नीट याचे क्लासेस आम्ही चालू करतोय. तर एक थोडक्यात सांगू इच्छितो की आम्ही इथे 2 वर्ष विद्यार्थ्यांचं प्रिपरेशन कसं करून घेणार आहे. गेल्या 15 ते 16 वर्षापासून आम्ही इंजिनिअरिंगचे क्लासेस घेतोय आणि इंजिनिअरिंग क्लासेसमध्ये अमरावती विद्यापीठात पहिला विद्यापीठाचा टॉपर प्रत्येक विषयात नेहमी आमच्याकडून येतो. तर त्याच प्रकारे जेव्हा हे इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आमच्याकडे येऊन शिकतात तेव्हा एक माझ्या लक्षात आलं की या विद्यार्थ्यांचा बेसिक कॉन्सेप्ट खूप वीक असतो आणि हे विद्यार्थी JEE त्याच्यानंतर MST CET या सगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मधून गेलेले असतात, पण तरी यांचा बेसिक कॉन्सेप्ट का वीक राहतो या गोष्टी लक्षात आल्यानंतर मी इथे आमच्या अभिजित मेन अकॅडमीमध्ये गेल्या 3 वर्षापासून आम्ही 11वी 12वीचे क्लासेस चालू केलेले आहेत. तर या 11वी 12वीचे एक थोडक्यात सांगतो की आम्ही प्रिपरेशन कशा प्रकारे करून घेतो, सो दॅट की विद्यार्थ्यांना जो बेसिक कॉन्सेप्ट आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झाम क्रॅक करत नाही त्याच्यात त्यांना नक्कीच एवढा फायदा होईल आमच्या टीचिंगचा की हे विद्यार्थी JEE सारख्या मोठ्या मोठ्या एक्झामिनेशन सहज क्लिअर करून घेतील. तर सर्वप्रथम आम्ही काय करतोय की मी एक आयडेंटिफाय केलं की 11वी कडे दुर्लक्ष करतात मुलं, त्याच्यानंतर डायरेक्ट JEE कडे कॉन्सन्ट्रेट करतात, त्याच्यामुळे जो बेसिक कॉन्सेप्ट त्यांचा क्लिअर व्हायला पाहिजे तो होत नाही. तर त्यामुळे आम्ही इथे 11वी आणि 12वी या दोन्हीही याचा स्टेट बोर्ड आणि NCERTच्या प्रत्येक लेसनच्या प्रत्येक एक्झरसाइजचा प्रत्येक क्वेश्चन आम्ही इथे विद्यार्थ्यांकडून सॉल्व्ह करून घेतो. सेकंडली सोबतच आम्ही आमची जी कॉम्पिटेटिव्ह बॅच आहे जसं की MST CET JEE आणि नीट, तर या तिन्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या सेपरेट आमच्या बॅचेस आहेत. त्यामुळे कसं लगेच इकडे 11वी 12वीचा जेव्हा लेसन चालू असतो तर तोच लेसन जेव्हा MST CET आणि कॉम्पिटेटिव्ह बॅचमध्ये तो जेव्हा आम्ही चालू करतो तर इथे त्यांचे बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर झाले असल्यामुळे कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्याही बॅचमध्ये त्यांना ते सहजरित्या ते सॉल्व्ह करू शकतात विदाऊट एनी डिले. आणि लगेच तो पर्टिक्युलर लेसन संपल्यानंतर त्या लेसनवर स्टेट बोर्ड NCERTची त्यांची वेगळी इथे रिटर्न टेस्ट होते. त्यानंतर कॉम्पिटेटिव्हचा पण लेसन संपल्यानंतर आम्ही लगेच आमच्या ॲपवर इथेच ऑफलाईनमध्ये आम्ही त्यांच्याकडनं कॉम्पिटेटिव्हचाही पेपर घेऊन घेतो, म्हणजे लगेच त्याचा रिझल्ट आम्हाला समजतो की प्रत्येक विद्यार्थ्यांना किती किती समजलेला आहे. त्यांचा रिझल्ट आम्ही लगेच पालकांना व्हॉट्सअप ग्रुपद्वारे शेअर करतो, म्हणजे पालकांचाही त्याच्यावर वॉच राहील की पर्टिक्युलर रिझल्ट काय आलेला आहे आमच्या पाल्यांचा. सोबत हाफ पोर्शन, फुल पोर्शन आणि क्वार्टर पोर्शन टेस्ट, अशा क्वार्टर पोर्शन, हाफ पोर्शन, फुल पोर्शन टेस्ट भरपूर इथे होतील. त्यामुळे युनिट वाईज टेस्ट आणि त्यानंतर या सगळ्या टेस्ट झाल्यानंतर एक लक्षात येते की विद्यार्थ्यांचा अभ्यास इथे किती झालेला आहे. त्यानंतर विद्यार्थी संख्या आम्ही 11वीच्या आणि 12वीच्या बॅचमध्ये नेहमीच कमी ठेवतो, त्यामुळे आमचं प्रत्येक विद्यार्थ्यांकडे एक पर्सनल अटेन्शन सुद्धा असते. त्याच्यानंतर डाऊट सेशन, जे त्यांच्या क्वेरीज आहे, कोणता पर्टिक्युलर टॉपिक त्यांना जर समजला नसेल, पालकांना जर आम्हाला भेटायचं असेल तर त्याची आम्ही सेशन वेगळे ठेवतो, सो दॅट की विद्यार्थी आमच्यासोबत एकदम फ्रेंडली राहतात 2 वर्ष आणि विदाऊट टेकिंग एनी टेन्शन. कारण मी मोस्ट ऑफ द टाइम आयडेंटिफाय केलं आहे की अभ्यासाचं टेन्शन विद्यार्थ्यांवर एवढं जास्त असते की मॅक्झिमम विद्यार्थी डिप्रेशनमध्ये जातात. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीचं लक्षात घेता पोरं आमच्याकडे एकदम हसत खेळत आणि नेहमीच 1 नंबर राहतात. तर अशा प्रकारे आम्ही विद्यार्थ्यांचा इथे अभ्यासक्रम करून घेऊ. त्यामुळे तुम्हाला जर अजून काही डाऊट्स असेल तर अधिक माहितीसाठी तुम्ही या खाली दिलेल्या नंबरवर आम्हाला नक्की संपर्क साधू शकता आणि आमच्या कोचिंग क्लासला एकदा व्हिजिट करू शकता. धन्यवाद.